नमस्ते मित्रांनो, आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल माहिती पाहणार आहोत की जी आज पूर्ण भारतीयांची गरज आहे। कारण आपण पाहतो की भारतामध्ये जवळपास 7 पैकी एका व्यक्तीला मधुमेह किंवा डायबिटीस आहे आणि ही जी वनस्पती आहे याला शुगर डिस्ट्रॉयर किंवा मधुनाशिनी असं म्हणतात। मराठीमध्ये आपण याला गुडमार म्हणतो किंवा साध्या बोली लँग्वेजमध्ये आपण बेडकीचा पाला असंही म्हणतो। ठीक आहे, तर ही जी जिम्नेमा सिल्वेस्ट्री ही जी वनस्पती आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत। ही जी वनस्पती आहे ही आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच ठिकाणी सापडते। जपानमध्ये तर ह्याचा जो पानं आहेत त्याचा डेली चहा करून पिला जातो। तर बेसिकली या वनस्पतीची महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे आपले स्वीटचे टेस्ट जे आहे म्हणजे मधुर रस प्राशन करण्याचं किंवा जी सेन्सेशन आहे टेस्ट बड्स, तर त्याचं सेन्सेशन जे आहे ही ब्लॉक करते। आणि यामध्ये जिम्नेमिक ऍसिड्स नावाचे एक खास रासायनिक तत्व असतात की ज्यामुळे काय होतं की शुगर ऍब्सॉर्प्शन गटमधनं जे आपल्या आतड्यातनं शुगरचं जे काय शोषण आहे ते कमी होतं। आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे की आपण पाहतो की डायबिटीस लोकांमध्ये शुगर क्रेव्हिंग खूप होत असतं, म्हणजे गोड खायची इच्छा होत असते। तर या मधुनाशिनीमध्ये हा एक स्पेशल गुणधर्म आहे की शुगर क्रेव्हिंग स्वीटसाठीचं जे आहे ते कमी करतं आणि इन्सुलिन सिक्रेशन सुद्धा वाढवतं। तर अशा बऱ्याचशा अँगलनं शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी ही मधुनाशिनी मदत करत असते। ठीक आहे, याच्या पानाचं चूर्ण किंवा त्या टाईपच्या टॅबलेट या अशा पद्धतीनं आपण आहारात समाविष्ट करू शकतो। या व्यतिरिक्त जर बघितलं तर वजन कंट्रोल ठेवण्यासाठी, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गाचे संसर्ग कंट्रोल ठेवण्यासाठी, बीपी कंट्रोल ठेवण्यासाठी, डोळ्याची जी ॲलर्जी आहे त्यासाठी, कॉन्स्टिपेशन, खोकला, इन्फ्लॅमेशन कमी करण्यासाठी, पीसीओडीसाठी, अशा ओबेसिटी अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी मधुनाशिनीचा एक्स्ट्रा फायदा होत असतो। ठीक आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं की मधुनाशिनी नक्की वनस्पती कोणती, कोणत्या फार्मसीचं चांगलं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर असेल का, किंवा यासाठी म्हणून आम्ही ही वापरत असतो न्यूट्रिलाइट मधुनाशिनी शुंठी आणि त्वक, की जो DNA फिंगरप्रिंटेड हर्ब आहे आणि हा 1934 पासूनचा एक दुनियेतला टॉप ब्रँड आहे। आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट तर मधुनाशिनी आहे, त्याचबरोबर शुंठी आहे जी ग्लुकोज मेटाबॉलिझम मेंटेन करण्याचं काम करते, ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये विश्व भेषज असं म्हणतो। आणि तिसरं जे आहे त्वक, ज्याला आपण बोलीभाषेत दालचिनी म्हणतो, जे BSL म्हणजे शुगर मेटाबॉलिझम कंट्रोल ठेवण्यासाठी पण फायदा होतो। त्याच पद्धतीनं लिपिड मेटाबॉलिझम स्पेशली LDL जे आहे ते कंट्रोल ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो। का तर कारण आपण पाहतो की डायबिटिक लोकांमध्ये सायलेंट अटॅक येतात आणि डायबिटिक लोकांमध्ये अटॅक याची शक्यता पण जास्त असते। म्हणून फक्त शुगर कंट्रोल करण्याबरोबरच लिपिड मेटाबॉलिझम पण मेंटेन असणं ही खूप जरुरी गोष्ट आहे। त्याचबरोबर पाचकाग्नी जो आहे तो स्ट्रॉंग असणं जरुरी गोष्ट आहे। म्हणून मधुनाशिनी शुंठीत्वक हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे सगळ्यात बेस्ट आहे। तर एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण घ्यायचे किंवा प्री डायबिटिक जर असाल तर घ्यायचे, तर डेली 1 टॅबलेट जेवणा अगोदर एवढं काफी आहे। आणि जर बॉर्डरलाईन शुगर असेल, जस्ट डिटेक्टेड असेल, BSL हायर लेवलला आहे, फास्टिंग PP किंवा HbA1c, तर 2दा घेऊ शकतो। आणि जर खूपच पुढे जर 200च्या पुढे जर असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ असं 3दा घेऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने आपण डोस ऍडजस्ट करू शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने जर जेवणा अगोदर हे मधुनाशिनीचे टॅबलेट घेतली त्याचा खूप चांगला असर होतो, जेणेकरून आपली शुगर मेंटेन राहायला मदत होते। धन्यवाद।